वयामध्ये अण्णा भाऊंनी त्या शिक्षकाच्या दिशेने दगड भिरकावला, मास्तराच्या डोक्यात दगड लागला, मास्तराचं डोकं फुटलं, मास्तर रक्तबंबा झाला. अण्णा भाऊचं वय साधारणतः 13-14 वर्षाचं होतं. मास्तराचं डोकं फुटलं, मास्तर इवळायला लागला, बोंबलायला लागला. अण्णा भाऊंनी जो दगड भिरकावला, ज्या मास्तराचं डोकं फोडलं, तर अण्णा भाऊंनी त्या मास्तराचं डोकं फोडलं नाही, तर वयाच्या 13-14व्या वर्षी अण्णा भाऊंनी या व्यवस्थेचं डोकं फोडायचं या ठिकाणी काम केलं. त्या व्यवस्थेचं डोकं अण्णा भाऊंनी फोडलं. अण्णा भाऊ एक विद्रोही साहित्यिक होते. अण्णा भाऊ काय होते? अण्णा भाऊ वाचण्यापेक्षा अण्णा भाऊ समजून घेणं गरजेचं आहे. अण्णा भाऊने शाळा घडवल्या का अण्णा भाऊंनी शाळेला घडवलं? अण्णा भाऊंनी विद्यापीठं घडवली का विद्यापीठाला अण्णा भाऊंनी घडवलं? या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आपण जसं पेरतो ना तसंच उगवतो. महारवाड्यामध्ये बाबासाहेब पेरले आणि कलेक्टर उगवले, तहसीलदार उगवले, न्यायाधीश उगवले, प्राध्यापक उगवले, आणि आमच्या मागवाड्यामध्ये कोण्या हरामखोरानं अंधश्रद्धा पेरली आणि पत्राचं उगवले. अंधश्रद्धा पेरली आणि आराधनी उगवल्या. अंधश्रद्धा पेरली आणि आमचा मर्दासारखा मर्द माणूस केस राखून नाचायला लावला ह्या व्यवस्थेनं. आणि म्हणून माझा आजा पोत्रात होता, माझा पंजा पोत्रात होता, मला सुद्धा पोत्रात ठेवलं होतं. 6वी-7वी पर्यंत मला केस होते. आणि जे आम्ही जगलो, आता सांगितलं पोत्राचं पोर लिहिलं, पोत्राचं पोर पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. मला 5वी, 6वी, 7वीला असताना प्रश्न पडला होता की शिवता शिवून देत नव्हते. मग मला असा प्रश्न पडला की विटाळ व्हायचा, विटाळ. मग विटाळ कशाचा व्हायचा ते काय माहित नव्हतं. पण साधारणतः माणूस जर मेलं तर 10 दिवसाचा विटाळ पाळतात. एखादी बाई जर बाळंतीण झाली तर 12 दिवसाचा विटाळ पाळतात. नैसर्गिक आमच्या बाईला जर विटाळ आला तर 4 दिवसाचा विटाळ पाळतात. पण आम्हाला शिवत नव्हते, आमचा विटाळ पाळत होते. मला ते समजतच नव्हतं की नेमका आमचा विटाळ कशाचा होता. आमचा विटाळ कशाचा होता हे मला समजत नव्हतं. काळीमोड झाला तरी आमचा विटाळ व्हायचा, आम्ही शिवलं तरी आमचा विटाळ व्हायचा, आमची सावली पडली तरी आमचा विटाळ व्हायचा. आमचा आत्ता दलिताचा, आमचा मातंगाचा, आमचा महारांचा, आमचा मांगाचा. आता डॉक्टर झाला, तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला लागला, आता तुमचा विटाळ कुठे गेला? अरे आमचा दलिताचा शिक्षक झाला, तुम्हाला ज्ञानार्जन द्यायला लागला, आता तुमचा विटाळ कुठे गेला? आमचा दलिताचा वकील झाला, तुम्हाला न्याय द्यायला लागला, आता तुमचा विटाळ कुठे गेला? अरे आमचा बाळासाहेब आंबेडकर तुमचा जावई झाला, आता तुमचा विटाळ कुठे गेला? विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी पोत्राचं पोर नावाचं पुस्तक लिहिलं आणि पोत्राचं पोर नावाचं पुस्तक लिहिताना काही प्रश्न पडले. अरुणराव, मी 6वी-7वीला असेल, पाडोदा तालुक्यात निरगुडी नावाचं गाव होतं. बेदरवाडी माझं मामाचं गाव, माझा जन्म बेदरवाडीतला, पूर्ण मराठा समाजाचं गाव. त्या मराठी समाजाच्या गावात माझा जन्म झाला. आमची मातंग समाजाला माहिती, आमचा धर्म, आम्हाला धर्म सांगितला, मागणं तुमचा धर्म आहे. आमची आजी गावात भाकरी मागायची, आमुषा मागायची, गिराण मागायचे. आणि गिरणामध्ये जे काय मोठ्याल्या पोरांना ज्यांना कपडे येत नाही, ज्याचे फाटले फेकून देण्यापेक्षा चला गिरणामध्ये द्या म्हणून ते कपडे द्यायचे. ते कपडे अशी ती चड्डी असायची, अशी असायची की ती चड्डी घातली तर वरून करदुडा असा पिळा करावा लागायचा काडीनी, आणि सदरा घातला तर चड्डी घालायची गरजच नसायची.
ते गिरणातले कपडे मी घालायचो. माझी मावशी भाकरी मागायची आणि भाकरी मागायला गेल्याच्या नंतर 4-2 कोरा जर ताज्या आल्या तर त्या मला आणून द्यायची, फडक्यात बांधायची आणि आम्ही पायी पायी शाळात. पायात चप्पल नाही, कपडे फाटलेले. मला परीक्षेला जायचं होतं, अंगात ताप आली होती. सगळे पोरं निरगुडीला पायी चालले होते. पोरं निघून जातील. मावशी काही भाकरी घेऊन लवकर यायना. कुणी ताजी वाढली होती का नव्हती माहीत नाही, पण लवकर भाकरी घेऊन येईना. मावशी लवकर येईना म्हणून मी तसंच प्याड घेतलं आणि उपाशीपोटी तसाच पोरांबरोबर निरगुडीला शाळेत गेलो. परीक्षा दिली. परीक्षा देऊन वापस येत होतो. प्रचंड ताप आला होता. तसाच पायी पायी आलो. घरी आलो, टोपलं बघितलं तर फक्त लसणाची चटणी आणि काही तुकडे होते टोपल्यामध्ये. मी ती लसणाची चटणी आणि शिळे तुकडे खाल्ले. बुरा. आणि काय माहिती का, 12 घरच्या तुकड्याची जी चव आहे ना, आजच्या चिकनच्या बिर्याणीला सुद्धा नाही हो. ती खूप चव असायची. त्या तुकड्यामध्ये 12 घरचं प्रेम असायचं. ती चव वेगळी होती. ते तुकडे खाल्ले. ताप आली होती आणि एका कोपऱ्यात गोदड घेऊन कुत्र्यासारखा आळ करून पडलो. कधी झोप लागली मला समजलं नाही. मला खूप उठवण्याचा प्रयत्न केला जेवण्यासाठी घरचे आल्यावर, पण मी काही उठलो नाही. परंतु रात्रीच्याला 12-1-2च्या टायमिंगला झंबाळांग चपाळांग असं काहीतरी वाजलेलं माझ्या कानावर पडलं आणि मी जागा झालो. मी असं गोदडीवर करून बघितलं. आमच्या घरी एक पाहुणी आली होती. तिला भूत लागलं होतं. आराध्याचे गाणे चालू होते आणि सावित्री आराधनीने तिच्या झिपऱ्या धरल्या होत्या आणि थरथर अशी उडून दात खाऊन म्हणायची देवा शांत व्हा. पण देव काय शांत होत नव्हता. देव शांत व्हायना आणि म्हणायचे हिला भूत लागलंय. आता देव शांत व्हायना तर ती आराधीन म्हणली पवित्र आणा. पवित्र म्हणजे गाईचं गोमतार. पवित्र म्हणायचे गाईच्या गोमतारला. म्हणले पवित्र आणा. मग आता पवित्र कुणी आणायचं रात्रीच्या 12-1 वाजता. मग माझ्या आजा उठला आणि म्हणले अंक्या उठ, ही काठी घे, ह्या तांब्या घे आणि जा गाईचं गोमतार घेऊन ये. मी तांब्या घेतला, काठी घेतली. पायात चप्पल नव्हती. काठी याच्यासाठी की अंधार किरा होता. त्या अंधारामध्ये काठी वाजी टिकी चालायची म्हणजे ही चुकाडा पायामध्ये येणार नाही, चावणार नाही. हे जुने माणसं सांगायची. आणि आमच्या त्या मामाच्या घरापासून साधारणतः अर्धा किलोमीटर गोठा. थंडी मी म्हणत होती. रस्त्याने गवत वाढलेलं, अंधार, किर, कुत्रे भुकायचे, किर आवाज यायचा. मी हळूहळू काठी टेकीत भेद मी त्या वड्यापर्यंत गेलो. पण वड्याच्या पुढे काय जायची माझी डिरिंगच व्हायना. खूप विचार केला आता काय करायचं. गोमतार तर मागितलंय देवानी अर्जंट. वड्याच्या पुढे तर काय डिरिंग व्हायना. कुत्रे भुकायला लागले, किर्र अंधार. अशा थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये अंगातून घाम यायला लागला. इतका भेलो. काय करावा असा प्रश्न पडला. मुतलो तिथंच तांब्यात आणि काय करणार ना. मुतलो तांब्यात, हातात तांब्या घेतला. हात थरथर कापतोय. देवाला जर कळलं तर माझं काय होईल. आजाला जर कळलं तर आजा मला किती मारीन. तांब्या घेऊन हळूहळू घराकडे निघालो. घराच्या जवळ गेलो. आजाच्या हातात तांब्या दिला. आजा म्हणला लयच लवकर आला रे. अशी पोटात कालवा झाली. म्हणलं आता आपला कार्यक्रम लागला. म्हणलं पळतच गेलो आणि पळतच आलो. बर तांब्या घेतला, आराधनीच्या हातात दिला. त्यांनी एक लिंबाचा ढागळा आणला होता. त्या तांब्यात लिंबाचा ढागळा टाकला. ते गोमतार असं देवाऱ्यावर सगळ्या माणसावर शिपलं. त्या आराधनीने तो तांब्या हातात घेतला. ते गोमतार असं हातात ओतलं खोंगाभर आणि फुरकून फुरका मारून पिली आणि उरलेला असा डोक्याला पुसला. आणि मी हे बघत होतो. मी 6वी-7वीला असत आणि मला 6वी-7वीला असताना फरक पडला की ती आराधीन म्हणत होती की हिला भूत लागलंय. मला प्रश्न पडला
अंगात आलेल्या देवाला भूत कळतं, मग मूत कसा कळत नाही. आणि मी ते माझ्या पोत्राचं पोर या पुस्तकामध्ये लिहिलं. आता अंधश्रद्धा नावाची जी गोष्ट आहे ना, मातंग समाजातल्या आया बहिणींना सगळ्यांना माझी एवढीच विनंती, आपले दोनच शत्रू आहेत. कुठली जात आपला शत्रू नाही, कुठला धर्म आपला शत्रू नाही. आपले दोनच शत्रू आहेत, एक व्यसन आणि दुसरी अंधश्रद्धा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी चिखलातलं कमळ नावाची कथा लिहिली बघा. चिखलातील कमळ, मुरुळीची कथा आहे. मुरुळीची चिखलातील कमळ. काय चिखलातील कमळ? एका गावामध्ये वाघ्या मुरुळीचा कार्यक्रम चालू असतो. वाघ्या असतो म्हातारा, मुरुळी असती जवान, नवतरुण, खूप सुंदर दिसायला. त्यांचा रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि तिथल्या त्या पाटलांची त्या मुरुळीवर नजर पडली. आणि त्या पाटलांनी ठरवलं की काही जरी झालं तरी आता या मुरुळीला जाऊन द्यायचं नाही. मग पाटलांनी त्यांच्या गावाच्या बाहेर वाडा होता, त्या वाड्यावरती त्या वाघ्याची मुरुळीची राहायची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे झाले, ती मुरुळी वाघ्या जायला निघाले. पाटील म्हणला, अरे वाघ्या, ही मुरुळी मला खूप आवडली, ही मुरुळी मला पाहिजे, मी हिच्या बरोबर लग्न करणार आहे. तो वाघ्या म्हणला, माझी म्हातारपणाची काठी ती, मी तिला नाही सोडू शकत. तो म्हणला, किती पैसे पाहिजे ते माग. पाटील म्हणले, किती पैसे पाहिजे ते माग, मी तेवढे पैसे देतो, पण ही मुरुळी इथं ठेवायची. ते म्हणलं, ठीक आहे, दुसरी एखादी मुरुळी बघता येईल, भरपूर पैसा मिळत असेल तर काय अडचण नाही. मग त्यांनी ते पैसे घेतले, ती मुरुळी तिथंच ठेवली आणि तो वाघ्या निघून गेला. त्या पाटलाला लेकरूबाळ होत नव्हतं. पाटलाचं नशीब असं, ती बायको केलेली मुरुळी रानात ठेवलेली ती बी गरोदर राहिली आणि गावातली बी गरोदर राहिली. गावातलीला झालं पोरग आणि त्या मुरुळीला झाली पोरगी. खूप लहानाचे मोठे झाले, बागडले, खेळले. दोघं बहीण भाऊ संघ शाळेत जायला लागले, खूप चांगले शिकायला लागले, शाळा शिकायला लागले. शाळेत जाता जाता त्या पाटलाचं पोरग पडलं आजारी. इतकं आजारी पडलं, खूप दवाखाने केले, पण त्याचं काय दुखायचं राहिना. देवरशी केले, अंगारा दुपारा केला, पण त्याचं काय दुखायचं राहिना. खूप परेशान. ते पाटलाचं पोरग पार हरकुळ झाला, आता वाचत नाही असं वाटलं. तो पाटील फिरत फिरत गेला असताना त्याला तो जो वाघ्या होता तो जरा थकला होता, मथारा झाला. त्या वाघ्याची भेट झाली आणि त्या वाघ्याला म्हणला, अरे पाटलाला म्हणले, काय चाललंय पाटील, बरं चाललंय का? अरे म्हणले, कशाचं बरं चाललंय, माझं पोरग आजारी पडलंय, वाचन असं काही वाटाना. खूप दवाखाने केले, सकून बघितले, देवधर्म केले, पण वाचायचे काही चान्सेस नाही. ते म्हणला, मी वाचवतो तुमच्या पोराला. मग तो पाटील त्या वाघ्याला घेऊन आला. त्यांनी त्या पोराला बघितलं. ती मुरुळी रानात ठेवली होती, दुसरी बायको तिच्याकडे गेला आणि ते वाघ्या त्या मुरळीला म्हणला, तो एखाद्या देवाला काही नवस केलता का? तर ती म्हणली, माझ्या गावऱ्यात किन्यान गेलं. केलता की नवस? काय नवस केलता? तर ती म्हणली, मला जर पहिलं पोरग झालं तर वाघ्या सोडीन आणि पोरगी झाली तर मुरळी सोडीन. आणि म्हणले, ह्याच्यामुळे त्या पाटलाचं पोरग मरायला लागलंय. मग तर मुरळी सोडली का? नाही सोडली. आणि कशाला पाटलाचं पोरग वाचन? मग हिला मुरळी सोडल्याशिवाय पाटलाचं पोरग वाचणार नाही. मग पाटलांनी सांगितलं तिला मुरळी सोडावा लागेल. मग ह्यांनी लय मोठे आणखीन वाघे लय मोठे बोलून घेतले. तिला मुरळी सोडायची प्रक्रिया चालू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, तिचे लांब सडक केस, दिसायला गोरी गुमटी छान मुलगी हो, शाळेत हुशार, आणि तिला मुरळी सोडायचं होतं. आईने तिचे केस हातात घेतले आणि असे फणीने केस विचारित होती. आणि केस विचारता विचारता ती मुलगी जिला शिकायचं होतं, जिला शिकून तिने खूप मोठे स्वप्न बघितले होते, जिला मुरळी सोडत होते, ती मुरळी
जिला सोडायचंय ती मुलगी आईला विचारत होती, आई मुरळी म्हणजे काय ग? ती म्हणली, बाई मुरळी म्हणजे देवाला सोडित असते. आई देवाला सोडित असतात म्हणजे नेमकं काय करत असतात ग? आई म्हणली, बाई देवाला सोडत असते म्हणजे तिचं देवाबरोबर लग्न लावित असते. म्हणली, आई देवाबरोबर जर लग्न लावलं तर काय होतं ग? तर ती म्हणली, देवाबरोबर लग्न लावलं तर ती मुरळी देवाची बायको होती आणि तो मुरळीचा नवरा होता. तुला मुरळी सोडलं ना? म्हणली, हो. मग तुझं देवाबरोबर लग्न लावलं असेल ना? म्हणली, हो. मग आई देवाबरोबर जर तुझं लग्न झालं तर देव तुझा कोण झाला? नवरा. मग त्या देवासंग जर माझं लग्न लावित असेल तर तो देव माझा कोण झाला? कोण झाला? आई माझं बापासंग लग्न लावणार आहेस का तू? माझं बापाबरोबर लग्न लावणार आहेस का तू? ती म्हणली, बाई आपला धर्म आहे, आपल्या धर्मात असंच आहे, आपला धर्म आहे. ती म्हणली, थुकते मी तुमच्या धर्मावर. नाकारला धर्म तिने आणि मुरळी व्हायचं नाकारलं. खूप शिकली आणि खूप मोठी अधिकारी झाली. हे अण्णाभाऊ साठेने त्यांच्या पुस्तकामध्ये चिखलातील कमळ नावाचं पुस्तक लिहून ठेवलं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये फकीरा लिहिली अण्णाभाऊंनी. 27 देशामध्ये गेली. अण्णाभाऊ साठेंनी खूप लिखाण केलं. अण्णाभाऊ साठेंनी खूप साहित्य लिहिलं. हे लिहिलं जातं पण फकीराच कोण सांगत नाही. मी आज तुम्हाला फकीरा सांगतो. वाटेगाव नावाचं जे गाव आहे अण्णाभाऊ साठेचं जन्मगाव, त्या गावाचा शंकरराव पाटील गावामध्ये जोत्यावरती बसला होता आणि विचार करत होता. त्याने या गावामध्ये साधी जत्रा भरत नाही आणि जी भरती ती मुठभर मातीला येतात असे माणसं एवढी छोटीची जत्रा भरती आणि त्या शिगावला मोठी जोगण्याची जत्रा भरती. त्या शिगावच्या बाजीबा खोतानी काळगावची जोगणी दंगल करून लुटून आणली आणि त्या गावात जोगणीची जत्रा भरली. आपल्या वाटेगावमध्ये असा कोण मर्दगडी नाही का की जी शिगावची जोगणी आणीन आणि आपल्या गावात जत्रा भरीन? असं जीवन जगण्यात काय अर्थ? असं शंकरराव पाटील विचार करत असताना घोड्यावरती राणोजी मांग घोड्यावरती तापा टाकत येत होता. शंकररावांनी त्या तापेत आवाज ऐकला. जोत्यावरून शंकरराव पाटील खाली उतरला आणि राणोजीला विचारलं, अरे राणोजी इकडं कुठं? ते म्हणला, वाईस चाललोय घरी. अरे एकी तंबाखू खायला बोलून घेतलं. काय पाटील लय चिंताग्रस्त दिसताय? त्यावेळेस त्या शिगावची जुगणी कशी आणली, काय केलं, कशी गावात जत्रा भरती हे शंकरराव पाटलांनी त्या राणोजी मांगाला सांगितलं. आणि राणोजी मांग त्या तंद्रीत, पाटील मी येतो, घरी चाललोय असं म्हणून ते राणोजी मांग घराकडे गेले. घरी गेल्याच्या नंतर राणोजीची बायको राधाबाई, राणोजीचे वडील, राणोजीचा मुलगा एक सहदेव, दुसरा फकीरा राणोजीची वाटच बघत बसले होते. बाबा उशीर का झाला? अरे शंकरराव पाटील भेटला होता. गप्प काय म्हणला शंकरराव पाटील? ती शिवगावची जोगणीची करामत सांगितली. काय शिवगावची जोगणी? बाजीबा खोतानी ती जोगणी काळगाववरून दंगल करून आणली आणि त्यांच्या गावात खूप मोठी जत्रा भरती. तशी जत्रा आपल्या गावात भरली पाहिजे. असा मर्द माणूस आपल्या वाटेगावमध्ये कुणी जिवंत आहे का नाही असं म्हणला. आणि मग फकीरा म्हणला, अरे बा आणखी ती जोगणी हिसकावून आणि भरून दे की आपल्या गावात जत्रा. तर त्यावेळेस राणोजी म्हणले, अरे बाबा ती जोगणी आणणाराचं मुंडकं तोडत्यात आणि येशीला टांगत्यात. राणोजी म्हणला, अरे फकीरा म्हणला, अरे बा तुझं उडू दे की मुंडकं उडालं तर, पण आणखी ती जोगणी. मग राणोजीच्या डोक्यात बसलं, अरे ती जोगणी आणली पाहिजे. रातभर राणोजी विचार करत बसला. दुसऱ्या दिवशी जोगणीची यात्रा होती शिगावला. मग राणोजी सकाळी उठला. राणोजीने घोडं तयार केलं. राणोजी
त्यांच्या बायकोला बापाला त्यांना भेटला आणि सांगितलं मी जत्राला चाललोय. रामोजीचा बाप म्हणला अरे जत्राला जा पण काही कलागत करू नको, जसा गेला तसा वापस ये. आणि फकीरांनी सांगितलं बा जत्राला चाललास तर मला आता वेळेस पेढा आण. आणि राणोजी शिगावच्या जत्रेला गेला. राणोजी शिगावच्या जत्रेला गेला. शिगावमध्ये जत्रा भरली होती. जोगा आणि जुगनी. जुगनी म्हणजे एक खोबऱ्याची वाटी पिवळ्या फडक्यात बांधलेली. गावामध्ये एक जोगा तयार केला जातो, एक जुगनी तयार केली जाते माघारी माणसाची साडी नेसून आणि त्यांच्या हातात ती वाटी ठेवली जाते. आणि गावामध्ये पूर्ण संरक्षणामध्ये तलवारीच्या घोड्याच्या सगळ्या संरक्षणामध्ये त्या गावामध्ये त्या जोगणीची मिरवणूक निघली जाते. तशी जोगणीची मिरवणूक निघली आणि बाजीबा खोताचा मुलगा त्या ठिकाणी त्या जोगणीच्या पुढे तलवार घेऊन इकडून तिकडून इकडं तार घोड्यावरती, आपण नाही का म्हणजे शायनिंग मानतोय मोटरसायकलवरती, तसा तो शायनिंग मारित होता. आणि ती जोगणी गावाच्या चौकापर्यंत आली आणि राणोजीनी ती सगळी जत्रा बघितली. कुठं जोगणी आली, कुठं काय होतंय, नदीच्या पलीकडे घोडा बांधला. घोडा बांधून ती जोगणी कुठून कशी पळवायची, काय करायचं याचं पूर्ण नियोजन केलं. आणि मग तिथं एक रामोशी वाटेगावचा रामोशी भेटला आणि वाटेगावच्या रामोशाला राणोजी म्हणला तू जा पळ आणि गावातल्या लोकांना सांग की राणोजी मग जोगणी घेऊन यायला लागलाय. अरे म्हणलं पण रानबा असं कसं, तुला मारतील ते, मेलं तरी चालेल पण जोगणीच घेऊन येणार. तू जा आणि गावातल्या लोकांना विष्णू पंतांना सांग, शंकरराव पाटलांना सांग आडवं या म्हणावं, तू जा. आणि त्या रामोशाने त्या घोड्याला टाच मारली आणि वाटेगावच्या दिशेनं धावत गेला. तिकडे राणोजी जोगणी त्या चौकात येण्याची वाट बघत होता. काय काड्याच्या वाड्याचा तिथे काय काड्याचा वाडा आहे, त्या वाड्याला तिथं थोडी मोकळीक होती. तिथं जोगणी आली आणि मग लोक कुणी जोगणी थोडी शांत झाली. तिकडे नदीच्या कडेला कुणी लगवीला गेले, कुणी तंबाखू मळायला लागले, कुणी गप्पा मारीत उभा राहिले. तेवढ्यात राणोजीनी डाव साधला. राणोजीनी पातन लावता त्या जोगणीवरती झडप घातली, हातात जोगणी घेतली आणि जोगणी घेऊन राणोजी घोड्याच्या दिशेने पळाला. गावात गलकावा उडाला. जोगणी गेली. तलवारीला तलवारी भिडल्या. गावामध्ये दंगल पेटली. कुणी जोगणी नेली हे कळत नव्हतं. राणोजी घोड्याच्या दिशेने पळत होता. राणोजीने घोड्यावर टांग टाकली आणि नदीच्या दिशेने वाटेगावच्या दिशेने तुडक्यात आलेलं घोडं जबरदस्त पळत होतं. आणि सांगितलं वाटेगावच्या राणोजी मांगानं घात केला, जोगणी पळवली. आणि बाजीबा खोत म्हणला अरे राणोजी तर जबरा माणूस. पण बाजीबा खोताने आणि त्यांनी त्या राणोजीचा पाठलाग केला. अख्ख्या गावातले घोडे त्या राणोजीच्या मागे तलवारी घेऊन घोडे घेऊन पळत होते. राणोजीचा घोडा पुढे पळत होता आणि हे सगळे मागे पळत होते. पण आत अशी होती, गावाच्या शिवाच्या आत जर सापडलं तर मुंडकं उडवायचं, पण शिव ओलांडून जर पुढे गेलं तर मुंडक्याला नाही कशाला हात लावायचा नाही. राणोजी पळत होता. राणोजीने गबऱ्याला सांगितलं गबऱ्या पळ, मला अर्ध सोडू नको नाहीतर माझं मुंडकं उडतील. गबऱ्या तोंडातून फेस येऊस तर पळत होता. त्याच्या पाठीमागं बाबाजी खोत आणि त्यांचे सगळे लोक पळत होते, घोडे पळत होते. आणि राणोजीनी स्वतःच्या गावची शिव ओलांडली. वाटेगावच्या शिवात प्रवेश केला तरी बाबाजी खोत पाठीमागे काही सरत नव्हता. आणि बऱ्याच 2 किलोमीटर अंतरावरती शिव ओलांडून पुढे आल्याच्या नंतर बी त्यांनी घोडा जवळ आणला आणि पाठीमागून त्या गावातल्या एका रामोशाने भाला फेकला आणि तो भाला गाबऱ्याच्या चौखाड्यात घुसला. गाबऱ्याखाली कोसळला. बाबूजी खोत पुढे आला. बाबूजी खोतांनी राणोजीचं मुंडकं उडवलं आणि राणोजीचं मुंडकं तोडून फक्त मुंडकं हातात घेऊन राणोजीचं मुंडकं घेऊन बाबाजी खोत शिगावला गेला. आणि इकडं वाटेगावचा रामोशी जो गाव आडवा तिकडे गेला होता, त्यांनी विष्णू पंताला सांगितलं होतं, शंकरराव पाटला सांगितलं होतं राणोजी जुगणी घेऊन येतोय, चला आपण. अख्खा वाटेगाव जुगणी आणण्यासाठी शिवगावच्या वाटेने धावत होता.
बायका लेकरं माणसं सगळे पळत होते आणि पळत असताना अर्धा ऐकू आला. तो अर्धा ऐकून सगळे बावरले. बघितलं तर रामोजीचं मुंडकच नाही, घोडा मेलेला, जुगनी पळत गेलेली. आणि हा अन्याय वाटला, अन्याय वाटला. सगळे लोक जमले. विष्णुपंतांनी सांगितलं शिराला शिर देऊ नाहीतर राणूजीचं शिर आणू. जगातल्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट आहे की एका मांगासाठी अख्खा गाव लढायला तयार झाला. अख्खा गाव, अख्खा मराठा समाजाचा गाव, अख्खा सायाचा गाव, अख्खा तेऱ्याचा गाव, एका मांगासाठी अख्खा गाव लढायला तयार झाला. नदीच्या अलीकडून वाटेगावचे लोक आणि नदीच्या पलीकडून शिगावचे लोक आवाज दिला, शिगावकर तुम्ही आमच्या राणोजी मांगाचं मुंडकं तोडून नेलंय, तुम्ही आमच्या हत्तीमध्ये येऊन तोडून नेलंय, तुम्ही आगळीक केली, ते मुंडकं वापस द्या नाहीतर एका मुंडक्याला आम्ही 100 मुंडके घेऊन जाऊ, 100 मुंडके. आणि मग शिगाववाले म्हणले ठीक आहे, आता अंधार पडलाय, उद्या सकाळी बघू आपण काय करायचं ते, उजेडात बघू. बाजीबा खोतांनी शब्द दिला आम्ही ती जागा बघू आणि ती जागा बघून ठरवू. सकाळ झाली, सूर्य उगवला. शिगावचे लोक, वाटेगावचे 4-5 लोक जिथं राणोजीचं मुंडकं तोडलं होतं तिथं गेले, ती जागा बघितली आणि बाजीबा खोतांनी मान्य केलं की आम्ही आगळीक केली, तुमच्या हद्दीमधला माणूस मेलाय, हे मुंडकं आता वापस घेऊन जा. ते मुंडकं आणि त्या मुंडक्याबरोबर ती वाटी, जोगणीची वाटी, वाटेगावकर जिंकले आणि ती वाटी आणि मुंडकं त्या वाटेगावला वापस घेऊन गेले आणि त्या वाटेगावमध्ये जोगणीची जत्रा भरायला लागली. पहिला मान मांगाचा. 10 वर्षे 12 वर्षे खूप मोठी जत्रा भरली जोगणीची. पाटलाला मान. विष्णुपंत कुलकर्णी ते खूप मोठे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस पुन्हा ते बाजीबा खोताचा मुलगा बापू खोत, त्याला वाटलं की आता आपली गेलेली जोगणी परत आणावी, म्हणून तो जोगणी परत आणण्याचा प्रयत्न करायला लागला. त्या वाटेगावमध्ये शंकरराव पाटलाचा चुलत भाऊ रावसाहेब पाटील, बाबाजी खोतांनी त्याची मुलगी त्या रावसाहेब पाटलाला दिली. त्या गावात पाहुणे यायला जायला होतील त्या गावात. आणि जोगणीच्या जत्राच्या दिवशी 100-200 माणसं त्या रावसाहेब पाटलाच्या वाड्यात नेऊन ठेवले तलवारी घेऊन. आणि जोगणी पळवायचं कारस्थान केलं. गावात जोगणीची जत्रा निघली. रावसाहेब पाटलाच्या वाड्यात सगळे माणसं आणि फकीराच्या कानावर बातमी गेली, आज आपली वाटेगावची जोगणी जाणार. फकीरा म्हणला मेलं तरी 72, पण वापस जोगणी जाऊन द्यायची नाही. म्हणून फकीरांनी कंबर कसली. सावळा, मुरा, पिर्या हे सगळे मांगाची, मालाची, साळ्याची, कोळ्याची फलटण गोळा केली. तलवारधारी लोक गोळा केले आणि सगळे त्या जोगणी भोवती कडा करून जोगणीची जत्रा निघली. पण विष्णुपंत कुलकर्णीच्या वाड्याच्या जवळ, शंकरराव पाटलाच्या वाड्याच्या जवळ जोगणी आली आणि घात झाला. तिथून एक जणांना जोगणीवर झडप घातलून जोगणी पळवली. हातात घेऊन पळत पळत गेला आणि तो बापू खोत त्या निवडुंगाच्या बाजूला चिंचाच्या शेजारी घोडा घेऊन उभा होता. त्याच्या हातात जोगणी दिली आणि जोगणी गेली म्हणून काळका झाला. अर्धा ओरड झाली आणि फकीरांनी टाच मारली घोड्याला आणि ज्या दिशेने बापू खोत धावत होता त्या दिशेने फकीरा घोडा घेऊन हातात तलवार घेऊन मागे धावायला लागला. बापू खोत पुढं, फकीरा माग, बापू खोत पुढं, फकीरा मागे. अगदी थोड्याच अंतरावर बापू खोताला गाठलं आणि फकीरांनी तलवार काढून एकाच तलवारीमध्ये ज्या हातामध्ये जोगणी होती तो हातच तोडून टाकला. आणि बापू खोताने सांगितलं, फकीरा मला मारू नको, ही तुझी जोगणी आणि ते सगळं घेऊन जा. आणि मग फकीरा ती जोगणी वापस घेऊन आला. आणि जोगणी वापस घेऊन आल्यावर मला फकीरा आज ते 10 वेळेस वाचल्याच्या नंतर वकील साहेब, बोरुडे साहेब, मला खरी फकीरा कळाली. तोपर्यंत मला फकीरा कळालीच नव्हती. मी 10 वेळेस फकीरा वाचली समजायसाठी.
आणि फकीराने विचारलं की ती जुगणी उचलून आणून त्या बापू खोताच्या हातात कुणी दिली? तर त्यावेळेस गर्दीतून एक जणांनी सांगितलं, साताऱ्याच्या दावल्या मांगाने दिली. कुणी दिली? साताऱ्याच्या दावल्या मांगाने दिली. आणि मग त्या गावामधली जी कुणाच्या गावामध्ये जत्रा भरायला लागली, त्या गावामध्ये दुष्काळ पडला, रोगराई आली, माणसं मरायला लागली, पोटात अन्न नाही, माणसं तडफडून मरायला लागली. आणि माणसं मरत असताना विष्णुपद कुलकर्णीकर गेले आणि म्हणले, पाटील आमचे माणसं मरायला लागलेत. ते म्हणले, कसंही जागा, काय पण करा, पण कुत्र्याच्या मौतीने मरू नका. काय करता येईल ते करा, पण जगा. म्हणजे देव आहे का नाही मला माहित नाही, त्याच्या बाबतीमध्ये कमेंट करण्यापेक्षा आपण खाल्लं तरच आपण जगू, नाही तर आपण जगूच शकत नाही. या गोष्टीवर फकीराचा विश्वास होता. म्हणून फकीरांनी ठरवलं की आता माणसं मरून द्यायची नाही. म्हणून फकीरांनी हे सगळे फलटण गोळा केली आणि सगळी फलटण गोळा करून पेडस गावचा इंग्रजाचा खजिना लुटायचं ठरवलं. आणि फकीराने बेडस गावचा खजिना लुटला. ज्वारी लुटली, बाजरी लुटली, गहू लुटले, सुरती रुपये लुटले. आणि ज्यावेळेस त्यांनी तो खजिना लुटला त्या दिवशी लोकशाही अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला होता. अण्णाभाऊ साठे म्हणतात, गुट्टी लहान बाळाला गुट्टी देतात ना, मला पहिली गुट्टी ही फकीरानी, अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, मला पहिली गुट्टी फकीरानी इंग्रजाच्या खजिन्यातली पाजली.